नमस्कार मंडळी, मी जे पी. पूर्वीच्या काळी करमणुकीची अशी कोणती साधने नव्हती आणि तेव्हा नाच हा एक प्रकार होता आणि तो प्रत्येक गावोगावी जायचा. त्या नाचाची एक कहाणी मी आपल्या समोर सादर करतोय. शेषाचा मारत्या धनगरवाडीच्या शिवावरून धावत धावत ओरडत होता, तमाशा आला रे गावात, तमाशा आला. तो आपल्याच तंद्रीत होता. धावता धावता पडला, पुन्हा उठून अंगाची माती झाडली, जोशात ओरडत धावत होता. असे वाटत होते की त्याच्या अंगात एकदम ऊर्जा संचारली. एरवी घरच्यांनी दुकानावरून साखरपती आण म्हटलं तर आडेओळे देणारा मारत्या आज घामागुंग होऊन धावतोय हे पाहून कोंडाजी म्हाताऱ्यानं आवाज दिला, मारत्या, हे मारत्या, अरे का पळतोयस? कोण कुत्र मागा लागले होय? अव तात्या, कसलं कुत्र? पण एक झकास बातमी आहे. कसली बातमी आहे रे? कोंडाजी बोलला, तात्या, लाजवंतीचा तमाशा येतोय गावात. मी शिवावरून डमणी येताना बघितली. खिल्लारी बैलाची जोडी हाय आणि घुंगराच्या माळा गळ्यात हाय. ती ढोलकीवाला गाडीच्या पुढं हाय आणि 2-4 माणसं गाडी माग आहे. ती कोंडाजीच्या ओठावर हसू फुटलं. त्यांनी मिशीवरून हात फिरवला आणि बोलला, लेका मारत्या, लय झाक बातमी आणली की. आले का, लय दिस झाले बघ तमाशा बघून. कोंडाजीनं खिशात हात घातला आणि टेमरी काढली आणि माचीसनं सिलगवली आणि रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांना तोंडावर धूर उडवून सांगू लागला, अरे गावात तमाशा आला, गावात तमाशा. कोणी दुरून जरी जात असेल त्यांना हळी देऊन बोलवायचा आणि सांगायचा गावात तमाशा आलाय म्हणून. मारत्या हातात काठी घेऊन दगडागत कोंडाजीकडे पाहत होता. मीच सांगितलेली बातमी कोंडाजी म्हातारा तोंडाला फेस येई पतूर सांगत सुटला, असं स्वतःशी पुटपुटत होता. म्हाताऱ्याचे अर्धे हाड मसनात गेलीत तरी तमाशाचं नाव घेताच तरणाबांड पोरगा झाल्यासारखा प्रत्येक माणसांना सांगत सुटला होता. बघता बघता बातमी पूर्ण गावभर पसरली. लहान लहान पोरं मारत्या कोंडाजीला पुन्हा पुन्हा विचारत होती. आता कोंडाजी पुरता वैतागला होता. आलेल्या पोरावर खेकसायचा किंवा त्या पोरांनी विचारण्या अगोदरच सांगून टाकायचं. काही वेळानं डमणी लावलेली खिल्लारी बैलाची जोडी असलेली गाडी गावातील चावडी समोर उभी राहिली. तसा त्या गाडीतला प्रमुख पुरुष उतरून पाटलाच्या वाड्याकडे निघाला. शुभ्र धोती घातलेला, डोक्याला लालबुंद फेटा, आंगड्यावरून कोट घातले, केस थोडे जास्तच वाढलेले. त्याला बघताच त्याची काया सांगत होती की तो तमासगीर आहे. इकडे गाडीवानाने बैल सोडून त्यांना कडब्याची पेंडी टाकली आणि गाडीला काढवण लावून उभी केली, पण गाडीतून कोणी उतरताना दिसत नव्हते. डमणीला पडदे असल्याने आत कोण आहे हे दिसत नव्हतं, म्हणून केशाच्या राजानं तोंड उघडलं. चम्मा आईला, काही दिसतच नाही. कुठे आहे ती लाजवंती? जास्तच पडदे लावलेत. तेवढा डांग्याचा सोपान मोठ्यानं ओरडल्या, ए पोरानो, हा बाजूला, त्यांना उतरू द्या. तसा पोरांचा घोळका पांगला, पण दूर गेला नाही. चुंबकासारखा तिथेच फिरू लागला. तमाशातली बाकीची पुरुष मंडळी चावडी जवळच्या झाडाच्या सावलीला आपला बिस्तरा टाकून कलंडली, पण बाई काही दिसत नव्हती. पूर्ण गावातला प्रत्येक माणूस, पुरुष, लहानापासून मोठ्यापर्यंत काही काम नसतानाही कसलं तरी निमित्त काढून त्या गाडीजवळ जायचा आणि डोकावायचा. कुत्रे जसे शिकारीच्या अवतीभोवती घिरट्या घालतात त्याप्रमाणे गावातील थोर, वयोवृद्ध, तरुण, मध्यम वयाचे त्या चावडीकडे येत होते आणि नेत्रसुख घेत होते. काही वेळानं शाळेचे मास्तर आले. तसे पोरांचा घोळका पांगला आणि सुसाट गल्ली गल्लीत जसा आडोसा मिळेल तसा आडोसा घेतला. मास्तरांना आपली नजर चोहीकडे फिरवली.
पण कोणतेही पोर दिसत नव्हते. मास्तर पुटपुटला शाळेत बी नाहीत आणि घरी पण नाहीत. मग पोरं गेली कुठं? मास्तराच्या हातामध्ये छडी होती. धोत्राचा एक पदर हातात धरून नजर चावडी समोरच्या गाडीकडे वळवली. गाडीकडे पाहून मास्तराच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पण दिसू नयेत म्हणून मास्तर आटोकाट प्रयत्न करीत पोराच्या मागं आलोय असं दाखवत होते. तेवढा गावचा पाटील त्या तमाशाच्या प्रमुखासह आले आणि मास्तराला पाहून बोलले, मास्तर इकडे कुठे म्हणायचं? मास्तर, वाईचं पोरांना शोधत होतो. शाळा सगळी रिकामी झाली या. पोरांचा पत्त्याच नाही. तमाशा गावात आल्याची बातमी समजली तेव्हा पोरं इकडेच आहेत पण मला बघून लपल्या ती असं काही बाही बोलत मास्तरांनी कल्टी मारली. तसा पाटलांनी तमाशगिरांना चावडी उघडून दिली आणि आराम करावयास सांगितले. संध्याकाळचे 6 वाजले. सूर्य मावळतीला गेला आणि अंधाराने धर्तीवरती कब्जा केला. तसा शेतावर गेलेली मंडळी आपापल्या घराकडे धाव घेत होती. जनावरे पांदीनं जाताना घुंगराचे आवाज येत होते. हंबरणारी वासरं गोठ्यातल्या दोरांना घेऱ्या घालत होती. जणू त्यांना येणाऱ्या गायीची जाणीव झाली असावी. तसं प्रत्येक घरात आज लवकर जेवण आटपून चावडीकडे जाण्याची उत्सुकता लागली होती. बायका नवऱ्यांच्यावर दात खाऊन होत्या. मध्येच पुटपुटायच्या, जळली मेली ती लाजवंती आमच्या नवऱ्याच्या मानगुटीवर बसायला आली. मध्येच भांड्यांची आदळआपट करत असायची. मुद्दामच स्वयंपाकांना उशीर लावायचे. एकदाचा तमाशा सुरू झाला. ढोलकीचा तोडा वाजायला लागला तसे गावातील लोक चावडीकडे यायला लागले. बघता बघता चावडी समोरची मैदान भरून गेलं. परगावावरून बैलगाड्या घेऊन लोक तमाशाला आली होती. तरणी पोरं अंधाराचा आडोसा घेऊन बसली होती. लहान लहान पोरं समोर तर वयानं अधिक असलेली माणसं मध्यभागी होती आणि तरणीबांड पोरं अंधाराच्या आडोसानं उभी होती. सलगरानं मशाल पेटवली. त्यामुळे केवळ मंचावरची तमासगिरी मंडळी दिसायला लागली. बाकी सगळे अंधार होता. तमाशा बघायला निळाच्या पाटलाचा पोरगा रंगराव सुद्धा आला होता. तो लाजवंतीसाठी अगदी वेडा झाला होता. त्याने त्याचे 1 एकर शेत त्या लाजवंतीच्या नावावर केलं होतं. तो प्रत्येक गावात तमाशाला जात असे. त्याचप्रमाणे वाडीचा भगवानराव सुद्धा पैसे उधळण्यास माहीर होता. गण गवळण बतावणी संपली आणि लावणीला सुरुवात झाली. तशी डबीची काडी ओढून उजेड करत परशानं नाचणारीला बोलावलं. ती नाचत नाचत गेली तेव्हा अंधारात एकानं हात धरला आणि ती कशी बशी सुटका करून बोर्डावर आली. मग चढाओढ लागली. माझंच गाणं बोलायचं. जर ते गाणं मोडायचं असेल तर दुप्पट पैसे द्यावे लागतील. असं बरंच वेळ चाललं. तेच गाणे चालले. लाजवंतीला बरेच पैसे मिळायला लागले. सगळं वातावरण तमाशामय झालं होतं. म्हातारे आपल्या मिशीवरून हात फिरवत होते. सोंगाड्या लहान पोरांना हसवत होता. लोक पैसा आणि फेट उडवत होते. स्वतःच्या घरात छदाम देत नव्हते पण इथे त्यांचा पुरुषत्व जागृत झाले होते. तेवढ्यात रंगरावानं अंधारातून बॅटरी दाबली आणि लाजवंतीला बोलावले. तशी ती नाचत नाचत धावत गेली पण परत काही आली नाही. तिला अंधारात उचलून नेले आणि पसार झाले. तमाशेवाले जागेवर तडफायला लागले. गावकरी सैरभर झाले. लाजवंतीला शोधायला लागले. तमाशा बंद झाला. बराच वेळ ताटकळत लोक उभी होती पण लाजवंती काय आलीच नाही. म्हणून लोकांनी तमाशाच्या कनातीला आग लावली. अशा प्रकारे या तमाशाचा तमाशा झाला.